9वीच्या मुलांसाठीचा हा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 वास्तव संख्या याचा बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मग बघूया, पहिला म्हणजे काल पहिला प्रश्न आपण बघितला होता, आज दुसऱ्यापासून पुढचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता। तर आता प्रश्न काय आहे बघा, तर खालील संख्या p छेद q रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता त्यातला जो पहिला प्रश्न आहे तर तो बघा, x बरोबर किती दिलेला आहे, 0.0555 दिलेलं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा खंडित रूप आहे। ठीक आहे, मग अशा वेळेला काय करायचं, तर एक दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, तर 1 2 3 आहेत। म्हणजेच या ठिकाणी बघा 1 2 आणि 3 नी ह्या x ला गुणायचं, म्हणजेच काय झालं, या ठिकाणी 1000 x झाले। आणि ज्या वेळेला तुम्ही या संख्येला 1000 नी गुणाल त्यावेळेला ते दशांश चिन्ह निघून जाईल आणि फक्त संख्या या ठिकाणी राहणार आहे। म्हणजेच कोणती संख्या राहिली बघा या ठिकाणी, तर 5 5 आणि 5 राहिलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, तर x ची किंमत काढायची आहे। मग x बरोबर काय आले बघा, हे गुणाकारात होते, इकडे आल्यानंतर भागाकारात जातील, म्हणून 555 भागिले किती असणार आहे, 1000 असणार आहे। आणि हेच आपलं काय असणार आहे, p छेद q मध्ये रूप असणार आहे। हे ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन होता। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये अखंडित रूप दिलेलं आहे। आता अखंडित रूप म्हणजे काय बघा, तर x बरोबर 29.568। आता वरची जी लाईन असती त्याचा अर्थ त्या संख्या परत परत रिपीट होतात, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर संख्या मोजल्या तर इथं बघा 1 2 3 आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 1000 आणि या x ला गुणावे लागेल। त्यामुळे काय झाले, तर हे समोरचे 3 अंक आहेत ते दशांश चिन्हाच्या अलीकडे येतील आणि परत परत येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या तशाच पुढे राहतील। म्हणजेच इथं बघा 29 दशांश चिन्ह नाही येणार आहे आपल्याला, तर 29,568 दशांश चिन्ह 568 बार असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा आपण काय करूया, बार असं लिहूया। आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे। म्हणजेच 1000x वजा x बरोबर काय असणार आहे बघा, 29,568 दशांश चिन्ह 568 वजा 29.568 बार असणार आहे। ठीक आहे, आता वजाबाकी करताना बघा दशांश चिन्हानंतरच्या ज्या येणाऱ्या संख्या आहेत त्या समान असल्यामुळे पुढे काय असणार आहे, 0 0 येणार आहे। म्हणजे पुढचे शून्य नाही लिहिले तरी चालतात। आणि इथे 1000 मधून 1 वजा केले तर 999 x राहिलेले आहेत। या दोघांची जर वजाबाकी केली तर ह्यातून हे गेल्यामुळं दशांश चिन्हानंतर काय असणार आहे, शून्यच राहणार आहे। आता ते बरेच शून्य असतं त्यामुळे ते शून्य नाही लिहिला तरीही चालेल। मग आता वजाबाकी कशी करायची, तर या दोघांची वजाबाकी करायची आहे। काय संख्या आहे बघा, तर 29,568 वजा 29, बरोबर आहे। 18तनं 9 गेले, 9 राहिले। ठीक आहे, इथं झाले 5, 5तनं 2 गेले, 3 राहिले, हे 5 9 आणि हे 2, म्हणजेच 29,539 या ठिकाणी आलेलं आहे। आता x बरोबर काय असणार आहे, 29,539 भागिले हे 999 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर काय असणार आहे, ते भागाकारात गेलेले आहेत। ठीक आहे, म्हणजेच x बरोबर काय असणार आहे, जे p छेद q चा फॉर्म आहे तो म्हणजेच काय असणार आहे बघा, 29,539 भागिले 999 असणार आहे। ठीक आहे, आता तिसरा प्रश्न थोडा उलटा सुलटा झालेला आहे। हा तिसरा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे बघा, तर x बरोबर 9.315 315 परत आलेला आहे, डॉट डॉट, म्हणजे याचा अर्थ काय होतो, वरती अखंडित रूप आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी, तर 1 2 3 म्हणजेच काय करायला लागेल, 1000 आणि गुणावे लागणार आहे। मग 1000 ने गुणल्यामुळे हे 315 इकडे आले तर 9315 झाले आणि दशांश चिन्हानंतर 315 परत एकदा तसेच राहिले। आता परत एकदा वजाबाकी करायची, वजाबाकी केली तर या ठिकाणी बघा 1000x वजा x बरोबर, या दोघांची वजाबाकी केली तर या ठिकाणी बघा 9315 दशांश चिन्ह 315 वजा 9.315 आवर्ती। मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं हे दशांश चिन्हानंतरच्या समान संख्या असतात त्या शून्य होतात। मग राहिलं काय, तर 1000 मधून x गेले तर 999 x राहिले। आणि या ठिकाणी बघा तर 15तनं 9 गेले तर किती राहतात,
तर 6 राहिले, बरोबर आहे. ह्याच्याला 1 दिला, इथं 0 झाले, इथं 3 आणि हे 9. आता हा x होता, हे इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणजेच x बरोबर 9306 भागिले 999 असणार आहे. हेच आपलं काय असणार आहे, P छेद Q चं रूप असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं चौथं गणित बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी सुद्धा x बरोबर 357.417 आणि पुढं डॉट डॉट आहे का? हो, पुढं डॉट डॉट आहे. याचा अर्थ अखंड आवर्ती आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा 1 2 3 संख्या आहेत, म्हणजे परत एकदा काय झाले, 1000x बरोबर परत एकदा ही संख्या इकडे आली, म्हणजे 357.417.417 बार आले. आता या संख्येतून ही संख्या वजा करायची समीकरणात. तर इथं किती आले बघा, 999x आले, आणि ह्यातून हे जर वजा केले तर यातून ह्या संख्येतून ही संख्या गेल्यामुळं दशांश चिन्हानंतर येणारी संख्या 0 आली. पण इथं किती आहे बघा, तर 35 74 17 आणि इथं आहे आपले 357. ठीक आहे. 0 झाले, इथं झाले 11, 11तनं 5 गेले 6, इथं झाले 3, इथं आले 0 7 5 आणि 3, म्हणजे 3,57,000 काय असणार आहे, 60. मग आता x बरोबर काय असणार आहे बघा या ठिकाणी, तर 3,57,000 किती असणार आहे, 60 भागिले 999. हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने जो शेवटचा प्रश्न आहे तोही आता बघू. आता दुसऱ्यातला शेवटचा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, 30.219 बार दिलेले, बार किंवा अखंडावरती असं म्हणू शकता. मग इथं बघा x बरोबर 30.229 दिलेलं आहे, 19 दिलेलं आहे. ठीक आहे. आता 1 2 3 म्हणजे परत इथं किती आले बघा, 1 2 3 शून्याने गुणलं तर इथं काय येणार आहे, ते 219 इकडे आले तर 30,219.219 आवर्ती असणार आहे. ठीक आहे. दोघांची वजाबाकी केली तर इथं 999x आले. या दोघांची वजाबाकी केली तर इथं बघा, 9तनं 0 गेले, 9 राहिले, 1तनं 3 जातात का, नाही. 11तनं 3 गेले, किती राहिले, 8 राहिले. परत हातच्या परत दिला, 2तनं 1 गेले, 1 राहिले, 0 आणि हे 3 आले, बरोबर आहे. म्हणजेच x बरोबर 30,189 भागिले 999 हे काय असणार आहे, P छेद Q चं रूप असणार आहे. ठीक आहे. जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. प्रश्न तिसरा बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, खालील संख्या दशांश रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता दशांश रूपात लिहिताना आपण काय करतो, भागाकार करून येणारं उत्तर हे दशांश रूपात लिहित असतो. आता या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, तर पहिल्या गोष्ट 5 ला कितीने भाग घालवणार आहे आपण, 7 नी भाग घालवणार आहे. भाग घालवला, इथं झाले 0, इथं झाले 0, 5 खाली आले, दशांश चिन्ह दिलं, इथं झाले 0, बरोबर आहे. 7 7 किती होतात, तर 49 होतात, वजा केले 1 राहिले, दशांश चिन्हाचा 0 दिला, 7 1 7 म्हणजेच किती आले बघा, 3 आले. परत एकदा दशांश चिन्हाचा 0 दिला, 7 चौक किती होतात, तर 28 होतात, बरोबर आहे. म्हणजे परत 2 राहिले, दशांश चिन्ह दिला, 7 दोन्ही 14 झाले या ठिकाणी. ठीक आहे. तर 10तनं 6 गेले, 10तनं 4 गेले, 6 राहिले, 0 झाले, बरोबर आहे. 7 8 किती होतात, तर 56 होतात. म्हणजे परत इथे किती आले बघा, 4 आले, दशांश चिन्ह दिला, परत एकदा 7 चौक 28, 7 5 किती होतात, तर 35 होतात. म्हणजे वजा 35 केले तर इथे किती आले, 5 आले. म्हणजे परत हीच संख्या या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच पुढे काय असणार आहे, येणार उत्तर हे परत परत असणार आहे, म्हणजेच वजा चिन्ह देणार आहे. कारण भागाकारात कसं असतं, एकाला जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तर वजा असतं, म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह दिलं. आणि इथं लिहिताना आपण 0.71428 आणि वरती आपल्याला काय द्यायची आहे, आवर्ती द्यायची आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. 9 ला 11 भाग घालवायचा आहे, 0 दिला, दशांश चिन्ह दिला, इथं 90 झाले. 11 8 किती होतात, तर 88 होतात, बरोबर आहे. म्हणजे इथं झाले 2, इथं झाले 0, परत इथं आले 0, 11 1 11 म्हणजेच इथं आले 11, 9 राहिले, 0 दिला, 90 झाले. म्हणजे परत एकदा काय येणार आहे बघा, 11 8 किती आले, 88 आले. ठीक आहे. परत किती राहिले, 2 राहिले, 0 दिला, 20 झाले. परत एकदा बघा, 11 1 11 म्हणजे 8 1 8 1 8 1 हे परत परत होत जाणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे, 0.81 आवर्ती हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित थोडंसं वेगळं आहे, ते कसं करायचं ते बघूया. तर तुम्ही तिथं वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीनेही करू शकता. कसं, तर या ठिकाणी बघा, या पद्धतीने लिहून घ्या. इथं 5 लिहून घेतले, ठीक आहे, दशांश चिन्ह दिले आणि त्याच्या पुढं काय करायचे, तुम्हाला शून्य लावायचे आहेत, ज्या की 2 2च्या ग्रुप्स नसल्या पाहिजेत. ठीक आहे. आता
कसं काढायचं वर्गमूळ, तर 4च्या जवळची म्हणजे 5च्या पाठीमागची वर्गसंख्या कोणती आहे, तर 4 आहे. बरोबर आहे. मग कितीच आहे बघा, बे दोन्ही 4, मग हे 2 इथं सुद्धा लिहायचं. या साईडला बेरीज करायची, उत्तर किती आलं, 4 आलं. आणि या साईडला बे दोन्ही किती येतात, 4 वजा केले, 1 राहिले. आणि दशांश चिन्हानंतरच्या ज्या शून्य आहेत त्या आपण या ठिकाणी खाली लिहून घ्यायच्या आणि वरती दशांश चिन्ह लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 4ला अशी कोणती संख्या लावली तर 100च्या जवळची संख्या येते. जसं की या ठिकाणी जर बघा 2 घेतल्या तर 4 बेदोनी 4 झाले आणि 4 दोन्ही किती झाले, 8, 84 आले. 3 घेतले असते तर इथं किती झाले असते, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12, मोठी संख्या आली असती. ही काय आली, छोटी संख्या आली. म्हणजे इथं दोन्ही घेतले, इथं सुद्धा 2 घ्यायचे, इथं सुद्धा 2 घ्यायचं आणि किती गुणाकार करून येतं तर 84 येतं, त्यामुळे इथं 84 घेतले. ठीक आहे. इथं बघा बेरीज केली, हे 4 आणि हे 44 झाले. इथं वजाबाकी केली तर 6, 1 दिला हातच्याला, 1 राहिले म्हणजे 16 आले. ठीक आहे. आता इकडचे जे 2 शून्य होते ते खाली या ठिकाणी घेतले तर 1600 झाले. आता 44ला अशी कोणती संख्या लावली तर 1600 येणार आहे. तर या ठिकाणी बघा 44 गुणिले किती करू शकतो बघा, 3 केले तर 3 त्रिक 9, 4 त्रिकम 12, हातच्या 1, 4 त्रिकम 12 आणि 1 13, म्हणजे 1329. आणि 4 लावले तर काय होतात बघा, 4 चोक 16, 4 चोक 16 आणि 1 17, 40 16 आणि 1 17, म्हणजे ही संख्या मोठी होती आणि ही छोटी होती. म्हणजे 3 लावले या ठिकाणी. इथं बेरीज करायची असती, इथं किती जाते लिहायचं असतं आणि गुणाकार करून आलेलं जे आहे ते या ठिकाणी लिहायचं असतं. ठीक आहे. वजाबाकी केली, इथं आले 1, हातच्या परत दिला, 10तनं 3 गेले, 7 राहिले. हातच्या परत दिला, 6तनं 4 गेले, 2 राहिले. इथं बेरीज केली, 6, 4, 4 आले. परत पुढचे 2 शून्य या ठिकाणी लिहिले. तर आता या ठिकाणी बघा 4, 4, 6 आहे. आता 4, 4, 6ला कोणत्या संख्येने गुणलं पाहिजे बघा, तर 4, 4, 6, तर या ठिकाणी साइन चोक 24 होतात, म्हणून 6 गुणून बघूया आपण. साई 36, साइन 36 आणि 3 39, 4 साइन चोक 24, 25 26 27, साइन चोक 24, 25 26, म्हणजे 26,796 येतात. म्हणजे जवळपास 30 संख्या येते. अधिक 6 केले या ठिकाणी, 6 12, हातच्या 1, इथं 7 आले, हे 4 आले, इथं 4 आले. आणि इथं गुणाकार करून आलेली संख्या 2, 6, 7, 9, 6 आली. आणि कितीनं गुणलं आपण, 6नं गुणलेलं आहे. मग या ठिकाणी वजाबाकी केली, इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाले 0, 10तनं 6 गेले, 4 राहिले, 9तनं 9 गेले, 0 राहिले. इथं झाले 10, 3 राहिले. परत हातच्या परत दिला म्हणजे 6 झाले, 0 झाले, इथं झाले 0, म्हणजे 304 आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं काय होणार आहे, पुढे पुढे वाढतच जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर 2.236 डॉट 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 अशा पद्धतीनं लिहिला तरीही चालेल. ठीक आहे. बघूया आता पुढचा प्रश्न. यातला चौथा प्रश्न काय आहे तो बघूया. इथं सुद्धा सेम तुम्हाला काय करायचंय, 121ला 13नी भाग घालवायचा. बरोबर आहे. 13नी काय करायचं, 121ला भाग घालवायचा आहे आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगणार आहात. एक प्रश्न तर होमवर्कसाठी चालतोच. आता 5व्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर 29 भागिले 8 दिलेलं आहे. ठीक आहे. 8 त्रिक किती होतात, 24 होतात. बरोबर आहे. 5 राहिले, दशांश चिन्ह दिलं, 0 राहिले. बरोबर आहे. 8 45, 8 संघ किती होतात तर 48, परत 2 आले, दशांश चिन्हाचा 0 दिला. 8 दोन्ही किती झाले, 16 झाले. परत 4 राहिले, दशांश चिन्हाचा 0 दिला या ठिकाणी. 8 चोक 32, 8 पंचे किती होतात तर 40 होतात. म्हणजेच उत्तर किती आलं, 0 0. म्हणजे याचं उत्तर हे काय आहे, खंडित रूप आहे. ठीक आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4, 5, 6 हे बघणार आहोत. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर. आणि बाकीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.